अपी चौकशी. दिप्या 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 अजून तो इथे कसा असेल? अपे इथेच आसपास असणार आहे कुठेतरी. दिप्या दिप्या ए दिप्या आम्ही आहे आपी दीदी आणि अर्जुन दाजी. दिप्या तू इथेच आहेस का? नाही अर्जुन. दिप्या दिदे दिप्या अर्जुन त्याचा आवाज येतोय. दिप्या बाहेर आहे बाहेर आहेस का? दिप्या आम्ही आहे. दिप्या ही शपथ. दिप्या तुला काही झालं नाही ना रे? तुला कोणी मारलं का? दिप्या लागलं नाही ना तुला काय? नाही मी ठीक आहे. थांबा दाजी. दिदे मी आलो लगेच. अरे तू कुठे चाललायस आता? थांबा की आलो मी. दाजी आलो. दिप्या ए दादा बाहेर. ए कोण आहे कोण आहे अजून कोण आहे? दिप्या दिप्या कोण आहे? चल माझा दाजी आहेत आणि माझे दिदे. घेऊ नको ये. पोलीस अरे नाही काय करणार तुला. जी काय झालंय ना ते खरं खरं सांगू आपण. एक मिनिट दिप्या काय झालंय? कोण आहे हा? दिदे ज्यानं स्टेटस ठेवलेला ना तोच येऊ. काय? ज्याच्यामुळे दंगल सुरू झाली. ए यार तुला कळतं का काय ठेवलंय स्टेटसला? बाहेर सगळा राडा झालाय. दाजी अहो त्याची काय बी चुकी नाही. माझं ऐकून घ्या. मी सांगतो तुम्हाला सगळं. काय विषय झाला माहितीये का? मला असं कळलं की ह्यानं स्टेटस ठेवलेला म्हणून मी बातमी कव्हर करायला तिकडे गेलो. ए थांब थांब थांब. स्टेटस टाकणार तूच ना आणि इथे लपून बसायला लागलायस काय? मी नाही ठेवला बाबा. बघ खोटं बोल नको. तुझ्या अकाउंटवरनं पडलाय स्टेटस. दाखवू का तुला? मी आई शपथ सांगतो मी नाही ठेवला. हे बघ हे बघ माझं अकाउंट कुणाकडे दुसऱ्याकडेच होतं. हे बघ त्यानंच ठेवलाय तू स्टेटस. अरे हॅक झालंय तुझं अकाउंट. दुसऱ्या कोणी तर लॉग इन केलंय. अरे तेच तर सगळी लोक माझ्याच अंगावर आली. तिकडं भांडणं लागली म्हणून मी इकडे दुसऱ्या घरी लपायला आलोय. हे घर जास्त कोणाला माहिती नाही. मला लय भीती वाटते रे. घरच्यांना काय व्हायला नको. हा बघ तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तुझ्या घरच्यांना काय पण होणार नाही. तो सगळा विषय आपण पोलिसांना सांगूया. नाही बघ मी एक पत्रकार आहे. मी बातमी छापतो पण त्याआधी आपल्याला इथं थांबून चालणार नाही. आपल्याला निघाय पाहिजे तर लवकर. तुझ्या मागं कोण आलं नाही ना? काही जणांना दुसरं घर माहिती. अरे नाही बाबा माझ्या कोण मागं आलं. चल आपल्याला जायला पाहिजे इथनं. नको नको आपण इथं थांबूया. अरे येडा आहे काय तू? अरे उलट इथं थांबणं लय धोकादायक आहे आपल्यासाठी. आपल्याला निघायला पाहिजे इथनं. चल लवकर. अरे ही लोक इथपर्यंत पण पोहोचली. मग आता ही मला मारून टाकणार. एक गप. नो टेन्शन घेऊ. आपल्याला इथं थांबून चालणार नाही आता. मग काय करायचं? जिंदगीत कधी पळाला नसतील ना तेवढ्या स्पीडनं पळायला लागला आपल्याला. चल सांगतो तुला. म्हणून आम्ही कवापासून इथे येऊन लपून बसलोय. मी काय बी केलं नाही. हो अहो ह्याची काय बी चुकी नाही. अहो पण ती माणसं ऐकूनच घे ना. ती डायरेक्ट आम्हाला मारायला लागली. अहो मला तर वाटलं आता मला मारूनच टाकतील. नाही 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 नाही. पण हे बघ मित्रा अजिबात घाबरू नको. ह्या सातारा जिल्ह्याच्या कलेक्टर मॅडम आहेत आणि बाहेरची काय दंगल चालली होती ना ती आता थांबली आहे. काय थांबली? थांबली नाही थांबवली तुझ्या दीदीनी. हे बघ तू खरंच घाबरू नकोस. तुझ्या फोन मध्ये ती सगळी माहिती आहे ना? होय मॅडम. बस तर मग. आणि हे बघ दिप्या जसं माझा भाऊ आहे ना तसं तू पण माझा भाऊच. त्यामुळे अजिबात काळजी करायची नाही. तुला कोणी काही नाही करणार. हा हे बघ अजिबात घाबरू नको तू. तिचे काय ना खरं खरं सांगायचं. तुझा जो काय प्रॉब्लेम झाला होता ना मोबाईल हॅक झालेला तिची आपण नोंद करून घेऊ. काय दिप्या? दाजी दिदे बरं झाला राव तुम्ही आला. नाहीतर आमचं काय खरं नव्हतं. दिप्या पण तुझा फोन कुठे आहे? अगं तिथे फोन आहे की पण त्याला नेटवर्क असायला नको होय. अगं सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी इथलं नेटवर्क बंद केलं आणि ह्याला सोडून मला कुठं जाता पण येत नव्हतं. दिप्या डॉन एक नंबर काम केलंय तू. पण दिप्या आता आधी तू घरी चल बरं. मम्मी लय टेन्शन मध्ये. अरे तू कुठे काय काळजी पोटी तिनं खाणं पिणं सोडले. तू आधी घरी चल बरं. नाही घरी जाऊ आपण. पण हे जी काय ना ती कंप्लेंट लिहून घेतली पाहिजे चिंचुकेला सांगून. कंप्लेंट? कंप्लेंट कशाला? म्हणजे कायद्याच्या बाबतीत तू क्लिअर राहशील. ठीक आहे. कलेक्टर मॅडमचा भाऊ शोभतोय. दिप्या आज खरंच तुझा लय अभिमान वाटतोय रे. लय भारी वाटतंय मला.
कामच तसं केलंय दीपक. बरं चला आता. तुझ्यामुळे वाचलो. थँक्यू. भावा माझ्यामुळं नाही, आपण एकत्र असल्यामुळे वाचलो. आणि इथनं पुढे तुला काय बी अडचण आली ना तर बिनधास्त आपल्याला फोन करायचा. तुला पण कधी मदत लागली तर सांग, मी आहे. चल. सुषमा आज काय करतीस? अगं ऐक तरी. माझा दीपी आता मला डोळ्यासमोर दिसल्याशिवाय ना मी काहीच खाणार नाही. अगं यो कसला हट्ट धरलाय सुषमा. अक्का तुम्ही काही पण म्हणा, अगं तू ऐक तरी आमचं. तसं काय नाहीये, तू ऐक. आम्ही तुला काय सांगतोय तू. मी दिप्या 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 दीपी तू ठीक आहेस ना? हा, तुला काय लागलं नाही ना बाळा? मम्मी मी ठीक आहे, मला काय नाही झालं. उगाच कशाला एवढी काळजी करत्या? उगाच हा? नाही तुला ना आता कुठे घराबाहेर जाऊनच देणार नाही मी, बघच तू. मम्मी अगं नको एवढी काळजी करूस. दिदी आणि दाजी आहेत की माझ्या बरोबर, ते मला काय भिवून देणार नाहीत. अरे दिप्या झालं काय होतं नक्की? तू कुठे होतास एवढा वेळ? सांगायचं तरी. सांगतो सगळं सांगतो. मी बातमी कव्हर करायला गेलतो. बाया बाया असलं काय नव्हतं बाबा माझ्या टाइमला. दिप्या लय मोठं काम केलंस की तू. हो बापू, अहो आपल्या दिप्याने दाखवून दिलंय का तो कसा सच्चान हाडाचा पत्रकार आहे ते. आपल्या मला माफ कर बाई. मम्मी अगं मी नाही ते बोलले तुला, इतकी चिडले तुझ्यावर. ह्या अशा अवस्थेत तुला तिकडं पाठवलं मग. मम्मी अगं मला माहिती होतं दिप्यासाठी तुझा जीव तुटतोय. मम्मी आता मला हे कळू शकतं का नाही? आणि बापू आपली तिकडे चाललेली सगळी दंगल थांबवली. अख्खा सातारा कौतुक करतोय तिचं. अगो बाई होय. तू ठीक आहेस ना? हो तुला तू काय झालं नाही ना गं? नाही, काय नाही झालं. आप्या लयच भारी काम केलंस की तू. आता मी नुसतं छाती काढून फिरणार नाही तर आपली राणी सुद्धा सातारच्या रस्त्यावरनं आवाज करत फिरेल. मग केलाच पाहिजे आवाज. खरंच लई मोठी झालीस बघ आपे. आज तू आपल्या अमोलचं स्वप्न पूर्ण केलंस. त्याला नेहमी वाटायचं लोकांची काळजी घ्यावी, त्यांना मदत करावी, पण त्याला मदत करायला कुणी कलेक्टर आला नव्हता ग. पण आज आपल्या आप्पीनं शेकडो लोकांचे जीव वाचवले. मला ना नेहमी वाटायचं काय होणार आहे कलेक्टर होऊन, पण आज समजतंय एक कलेक्टर शेकडो लोकांचं आयुष्य बदलू शकतो. आपला अमोल आता इथे नाहीये, पण मला माहिती त्याला तुझा लय अभिमान वाटत असणार आहे बघ. खरंच. हा मम्मी तू आधी खाऊन घे बरं चल. आणि मामी इथून पुढं कसलीच काळजी करायची नाही. म्हणजे काळजी करा तुम्ही, पण असं खायचे प्यायचे हाल करून घ्यायचे नाही अजिबात. नाही करणार. अरे आपण तिसऱ्या मेंबरचं कौतुक करायचं राहिलोच की. तिसरा मेंबर? अहो आपल्या आप्पी दिदीचं बाळ. अहो दंगल थांबवताना ती पण होतं की दिदी सोबत. अहो एवढं मोठं काम केलंय त्यानं, त्याचं पहिलं काम फोटो मध्ये साठवून ठेवलं पाहिजे की. हा एक नंबर ती पॅडॉन सेल्फी झालाच पाहिजे. चला स्माइल. प्रियांका आई, अरे या लवकर. काका ये बस. अरे मावशी तुम्हाला बोलणार नव्हतं, पण तरी ए माझं मी आल्या लगे डाफरू नको मला. काय रे, काय झालं स्वप्नी? म्हणजे सगळ्यांना एकत्र कशासाठी बोलवलं? अहो बातमीच तशी आहे. हे बघा कसली बातमी रे? सगळे आले ना. ऐका, कमाल कलेक्टर सातारा जिल्ह्याच्या कलेक्टर अपर्णा सुरेश माने यांनी गेली 4 दिवस भडकलेली दंगल आटोक्यात आणली. त्या स्वतः घटनास्थळी पोहोचल्या.
आणि त्यांच्या अमोघ वक्तृत्व शैलीच्या जोरावर त्यांनी लोकांना शांततेचं आवाहन केले. त्यांनी दिलेले भाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून 8 महिन्यांच्या प्रेग्नंट असूनही त्यांनी केलेली ही कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. या सगळ्यात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असणारे त्यांचे मिस्टर सब इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम यांच्याही धाडसाला सलाम. सर्व स्तरातून या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. अरे वा, पोरांनी आपलं नाव काढलं. माझ्या लेकानं सुनेनं एवढं मोठं काम केलंय, आता काय नको मला, बस. खरंच अपर्णा माझी विद्यार्थिनी याचा मला अभिमान वाटतोय. असे ऑफिसर घडले पाहिजे, तरच आपला देश सुरक्षित हातात आहे अशी आपली खात्री होईल. आणि गरोदर असताना मी तर नसते बाबा हे करू शकले. अगं माझ्या बाळाला सोडून 2 मिनिटं मला कुठे जाता येत नाही. हो ना, अशा परिस्थितीत ती दंगलीत घुसली. खरंच या गोष्टीसाठी धाडच पाहिजे. माझ्याकडून नसतं झालं एवढं. हे अशी कामं करूनच घराचं नाव मोठं होत असतं. हा, पोराला विष घालून नाही. अरे सुजा, एवढं चांगलं वातावरण आहे, असं कशाला बोलतोस रे? आपण हा दिवस साजरा करायचा. या सत्कार मूर्ती आली या ठिकाणी. ती आप्पी आहे दादा. म्हणजे तुम्हाला खरंच सांगतो, तिने क्षणाचा पण विचार केला नाही. सगळ्यांसाठी धावून गेली दंगल थांबवायला. खरंय, अगं बोलणारे लय असतात, करणारे लय कमी. आणि आप्पे, तू करून दाखवणाऱ्यातली आहेस बघ. हो, योग्य वेळी बोलणारी आणि योग्य वेळी करणारी. हे हटके परत झेंडा लावला असतो. आम्हा सगळ्यांना तुझा लय अभिमान आहे. खरं म्हणजे मी सुरुवातीला तुला काम करायला मनाई केली होती. तुला काम जमणार नाही असंही म्हटलं होतं. माझी चूक होती पोरी. तू मला आणि माझ्यासारख्यांना चुकीचं ठरवलंयस. एक बाई किती मोठं काम करू शकते ना, हे तू दाखवून दिलंस बघ. आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय माहितीये, आता अशा खूप अपर्णा तयार होणार आहेत आणि त्यांच्या डोळ्यासमोर तुझं उदाहरण असल्यामुळे त्यांना बळ मिळणार आहे. लाख बोललीस बघ पिऊ. पण 1 मिनिट, हे काय माझ्या एकटीचं श्रेय नाही हा, तुमच्या सगळ्यांचं आहे. म्हणजे मला भीती वाटत असताना उभं राहणारे बापू, मला धीर देणारी पिऊताई, लग्नानंतर मी या घरात आले तर तुम्ही सगळेजणच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिला. माझ्या काही गोष्टी पटत नसतानाही अर्जुन कायम माझ्या पाठीशी उभं राहिला. म्हणून म्हटलं हे सगळं तुमच्यामुळे झालंय, माझ्या एकटीचं धाडच नाही आहे. हा अपर्णा, तुझ्यात आहे बरं का तेवढं धाडस. तूच हे करू शकते सगळं. मी बाळाला पण सांगत असते सारखं की काकी लई धाडशी आहे, हो की नाही पिल्लू? आणि पिऊताई, तू जसं म्हणलीस ना, अनेक पुरी माझ्याकडनं ही प्रेरणा घेतील म्हणून. पण तुला खरं सांगू का, प्रेरणा घेतील ग, पण त्याचं ऊर्जेत रूपांतर व्हायला असं घर हवं. आता गो बया, नाही कालपर्यंत तर हे घर तुटत होतं की. तुमच्या स्वप्नात मावशी, आणि ते स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. अपर्णा, तुमची मुलाखत घ्यायला पत्रकार आले. चला, म्हणजे झालं ना, निघाचा ना आपण. अरे थांब जरा, मी केक आणलाय तिच्यासाठी. अख्खा जिल्हा तिचं कौतुक करते, मग आपण का मागे सरायचं? अगं कशाला पण पिऊताई, असं कसं? हे दणक्यातच साजरं व्हायला पाहिजे. आणा आणा, चला चला, केक आणा, केक आणा. हा आणते. खरं तर गावातला साधा शेतकरी मी, पण पोरांनो तुम्ही माझं नाव काढलं. असंच मोठे व्हा आणि एकत्र राहा. कदम, तुमच्याशिवाय काय आहे? आलीच मी. आई सोन्यासारखं माझं पोरग आणि सुनबाई, कुणाचीच नजर नको लागू दे देवा. आलीच.
आता एवढं सगळं कौतुक करताय ना, आता मिरवणूक बी काढा हा त्यांची. मावशी तुम्ही घ्या ना केक, तुम्हाला आवडतं ना गोड? त्यांना कुठला गोड लागतोय तेव्हा? ओ लय बोलायची गरज नाही मला. हा मी येते माझ्या बंट्याकडे जाऊन. बघवत नाही वाटतं. बरं आप्पे, बाहेर पत्रकार वाट बघत असते. चला आपण बोलूया त्यांच्याशी. अय, आपण नाही तू. मी नाही, आपण अर्जुन. आप्पे चल ये ये ये. आता कोण? अरे हो आलो आलो. अरे आलो. ए मूर्त्या, एवढा वेळ का लागला तुला दार उघडायला? काय करत होता? ते मी व्यायाम करत होतो. तू आली ते बरं झालं, मी तुलाच फोन करणार होता आता. बंट्या, अरे त्या आप्पीचं आणि आरज्याचं सगळी कौतुक करतात ना, ते मला ऐकवतच नाही बघ. आणि ती लोक बी काय काय येऊन बोलतात ना, ते बी मला ऐकवत नाही. म्हणून तर म्हणलं ना, तू आली ते बरं झालं. तुला एक खुशखबर सांगायची होती. आता ग बाया, काय रे? अगाई सरकारनं आपल्याला दिलेल्या जमिनीचे कागद आले. आले म्हणजे? अगं आले म्हणजे कागद रेडी होऊन आले. आता जमीन आपली. आता ग बाया, काय बोलतोय बंट्या? मग काय तर. म्हणजे ही जमीन आपल्या मालकीची झाली ना रा? आपल्या नाही आई, तुझ्या मालकीची. मनीषा ढोबळेच्या मालकीची. ऐक ना बंट्या, चल ना जाऊ ना, आपण तिकडे जाऊ ना. आता? आणि त्या प्यारच काय करायचं? ती गेल्या त्याला लावत, आपल्याला काय करायचं येतावा? अरे बंट्या, आपल्याला आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढं किमती काहीतरी मिळालंय. चल. आई असं नाही हा, मस्त रेडी होऊन जाऊ, चांगले कपडे वगैरे घालू, नारळ घेऊन जाऊ, तिकडे चांगली पूजा बिजा करू की. हा चालेल चालेल. मी चांगली नवी साडी बिडी नेसते, दागिने घालते हा माझं. जा आवरून जा. खरंच र बंट्या, ते सकाळी ना ती आपली काय बाय बोलत होती ना, त्यांनी माझं डोसकं लय फिरलं होतं. पण तू लय भारी बातमी दिली हा, खरंच. जा लवकर जा. हा जाते, पण तवर तू ते नारळ बिरळ सगळं आणून ठेव हा. करतो जा. आई हे जमीन जुमला प्रॉपर्टी हे सगळं ठीक आहे ग, पण मला आहे ना त्या आप्पीनं अर्चला बर्बाद करायचे. आणि मी तो दिवस आणणार. त्या दिवशी आप्पी स्वतः मला येऊन म्हणणार, संकल्प संकल्प, माझी चूक झाली, मी तुझ्या संगच लग्न करायला पाहिजे होतं, मला माफ कर, मला माफ कर, संकल्प मला माफ कर. मॅडम तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते? हो विचारा. मॅडम तुम्ही जर दंगल थांबवली नसती तर खूप मोठी दंगल बसवली असती, पण एवढ्या मोठ्या दंगली जायची हिंमत कशी गोळा केली तुम्ही, तेही या परिस्थितीत? अर्जुनमुळे. त्यांचा सपोर्ट होता का तुम्हाला? नाही, खरं तर अर्जुनला माझी काळजी वाटत होती. आणि आमच्यात मतभेद जरी असले तरी तो कुठल्याही गोष्टीत मला अडवत नाही. आणि मी त्या दंगलीत गेले कारण तिथे अर्जुन होता. मला माझी आणि बाळाची काळजी वाटली नाही कारण तिथे अर्जुन होता. मॅडम हे आत्ता बोलताय तुम्ही, पण एवढी गर्दी, एवढा प्रचंड जमाव, आणि तिथं फक्त तुम्ही अर्जुन सरांच्या भरोशावर गेलात? हो, नाही म्हणजे तिथे लोक किती आहेत, ते काय करू शकतात त्याचा खरंच मला अंदाज नव्हता. हा पण कुठलाही प्रसंग आला तर अर्जुन काय करू शकतो याची मला पूर्णपणे कल्पना होती. आणि हा, हे मी फक्त त्याची बायको म्हणून नाही, हा तो ड्युटीवर असताना मी त्याचं काम बघतेय आणि म्हणून मला माहिती आहे आणि म्हणून म्हणाले. आता ते आम्हाला पण चांगलंच माहिती आहे मॅडम. अर्जुन सर, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? खरं तर त्या दंगलीच्या वेळी अपर्णाला तिकडे बघून मी घाबरलो होतो. म्हणजे मला तिची आणि बाळाची काळजी वाटत होती. आणि तरीही तुम्ही त्यांना जाऊन दिलं? हा, आता अपर्णा मॅडम म्हणाले तसं तिथं त्या कलेक्टर होत्या आणि मी सब इन्स्पेक्टर. त्यामुळे मी माझी ड्युटी करत होतो आणि त्या त्यांची. आणि मला माहित होतं की अपर्णा मॅडम काहीतरी योग्य तोच निर्णय घेतील. तुमचं नातं खरंच खूप कौतुक करण्यासारखं आहे. थँक्यू मॅडम, या सगळ्याचं श्रेय तुम्ही अर्जुन सरांना देताय तर? नक्कीच. खरं तर अर्जुन माझी खूप मोठी सपोर्ट सिस्टीम, पण त्याबरोबरच माझं कुटुंब म्हणजे माझे बापू, माझे वडील, मम्मी,
माझा भाऊ दिप्या आणि आमच्या घरातले सगळेच, ते सगळेच कायम माझ्या पाठीशी उभे राहतात. तुमची फॅमिली खरंच खूप भारी आहे. दीपक मानेंनी सुद्धा खरा सूत्रधार शोधायला खूप मदत केली आहे. हो, त्याबद्दल त्याचं खूप कौतुक आहे. थँक्यू मॅडम. मॅडम, आता थोडा वेगळा प्रश्न विचारतो तुम्हाला. नाही, आता तुमची हिरकणी योजना खूप गाजतीये. हो. पण तुम्ही तुमची डिलिव्हरी सरकारी दवाखान्यात करणार असं म्हणाला होता. एक मिनिट, हा मुद्दा नाहीये खरं तर आता. नाही, पण मॅडम स्वतःहून म्हटलेल्या म्हणून विचारतोय. हो, मी माझी डिलिव्हरी सरकारी दवाखान्यातच करणार आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा आणि आपल्या सातारचं नाव राज्यभरात होऊ देत. आपण जर सगळे असेच प्रयत्न करत राहिलो ना, तर नक्कीच सातारा जिल्ह्याचं नाव राज्यभरात होईल.